नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मंडळी, आज सकाळी सकाळी गव्हाला जो आहे तो फवारा मारायचा आहे मस्त असा, कारण गव्हावरती जरा जरा काळा मावा पडलाय. तर हे बघा, इकडे चालू आहे फवारा मारायची तयारी. इकडे आम्ही टाकी भरून ठेवलेली आहे आणि इकडे आता भाऊजींनी औषध वगैरे काढून घेतलेलं आहे. हे पहा, सध्या आमच्या मागं जरा दवाखाने वगैरे चालू होते, वेळ नव्हता, तर त्याच्यामुळे आम्ही गहू जो आहे तो आमच्या भाऊजींनाच वाटण दिलेलं आहे बरं का. तर त्याच्यामुळं फवारा मारायचा असो किंवा मग पाणी भरायचं काम असो तर ते सगळं आमचं भाऊजीच बघतात. भाऊजी पाणी भरायला म्हणजे सकाळची लाईट असते ना, तर भाऊजी 2 दिवसामध्ये एवढ्या पूर्ण याला पाणी भरून घेतात. 2 दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा लाईट जी आहे ती सकाळी 11 वाजेपर्यंतच असते. तर पाणी भरायची भाऊजींना इतकी घाई असती का वेळेमध्ये पाणी भरूनच झालं पाहिजे. शक्यतो दिवसाच्या लाईटीमध्येच पाणी वगैरे जे आहे ते सगळं भरून घेत असतात. हे बघा, तर आता आमची चालू इकडं फवारा मारायची तयारी. पंपाला सकाळी सकाळी थंडी वाजली, चालू आहे ना पंप. हे पहा, मध्यंतरी 2 दिवस थोडं आबळाचं वातावरण झालं होतं, तर त्याच्यामुळं काळा मावा जो आहे तो गव्हावरती पडला होता. पेट्रोल आहे का? आता झालाय फवारा मारायला चालू. थंडी एकदम मस्त पडलेली आहे. भरपूर थंडी असल्यामुळे गहू जो आहे तो एकदम भारी आलेला आहे. सगळा गव्हाचा फुटवा पण इतका मस्त झालाय मंडळी. फक्त कसं आहे की प्रत्येक पिकाला आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. तर जास्त माव्याने आक्रमण होण्याआधीच भाऊजी म्हटलं चला फवारा घेऊन टाकू. तर म्हटलं चला सकाळी सकाळी मी त्यांना पाणी द्यायला आले मदत करायला आणि ते फवारा मारून घेत आहेत. हे बघा मंडळी, आमच्या भाऊजींचं काम इतकं काटेकोरपणे असतं ना, त्यांना प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच लागते बरं का. ज्यावेळेस गहू पेरला होता तर त्यांनी वरंबे व्यवस्थित उंचावून बांधून घेतलेले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत म्हणजे गहू पार सोंगून होत नाही तोपर्यंत वरंब्याला धक्का लागला नाही पाहिजे आणि या गोष्टीची ते स्वतः सुद्धा खूप काळजी घेतात. आता इथे तुम्ही बघू शकता फवारा मारायचं काम चालू आहे. ते वाफ्यामध्ये चालतात, पण अशा प्रकारे चालतात की वरंबा पण तुटला नाही पाहिजे आणि म्हणजे वरंबा पण खराब झाला नाही पाहिजे, मोडला नाही पाहिजे आणि गहू पण तुटला नाही पाहिजे. हे पहा, त्यांचं काम म्हणजे एकदम नियोजन प्रकारे राहतं एकदम. हे बघा, बरोबर इतका दाट गहू आहे तरी पण फुटवा वगैरे व्यवस्थित झालाय तरी पण ते व्यवस्थित दोन्ही सऱ्यांच्या मधूनच चालतायत आणि वरंब्याला थोडा सुद्धा धक्का लागून देत नाही. हे पहा, वरंबा जो आहे तो आपल्याला एकदम क्लिअर कट स्पष्ट दिसतोय. तर ते मला म्हटले होते जसा तुला गहू पेरताना वरंबा दिसतोय तसाच वरंबा तुला शेवट गहू ज्यावेळेस सोंगणीला येणार आहे त्यावेळेस दिसणार आहे. हा फवारा मारताना बघू म्हणे. ते मला आता म्हणत होते पाहिलं का म्हणे फवारा कसा मारावा लागतो.